व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं लॅमार्किझम. लॅमार्किझममध्ये सायंटिस्ट लॅमार्क्सनी ज्या पद्धतीनं आपल्याला त्यांच्या पॉस्च्युलेट्स समजून सांगितल्या, तर त्या सगळ्या पॉस्च्युलेट्स आपण क्रिटिसाइज करून बघितलं होतं की कशा पद्धतीने त्यांना रिजेक्ट करण्यात आलं आणि ते ॲक्सेप्टेड नव्हते. तर मग इव्होल्युशनचं काय झालं पुन्हा? मग हे सगळे तर पॉईंट्स ॲक्सेप्ट झाले नाहीत. मग इव्होल्युशनमध्ये कसं होतं नेमकं इव्होल्युशन ते समजून सांगण्यासाठी आपल्याला दुसरे सायंटिस्ट, ज्यांचे तुम्हाला ओळख आहेच, त्यांचं नाव आहे चार्ल्स रॉबर्ट डार्विन. चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचं वर्क जो आहे 12 फेब्रुवारी 1809 ते 19 एप्रिल 1882 यांचं टाइम ड्युरेशन आहे. याच्यामध्ये त्यांनी वर्क केलं. तर या सायंटिस्टचं जो इव्होल्युशनकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता तो थोडासा डिफरंट होता ॲज कम्पेअर टू लॅमार्क. लॅमार्कने तर फक्त आपल्याला सांगितलं होतं की काही मॉडिफिकेशन्स होतात जे की त्या ऑर्गॅनिझमच्या विलनुसार किंवा त्यांच्या इच्छाशक्तीनुसार ते मॉडिफिकेशन करू शकतात. पण त्या सगळ्या क्रिटिसाइज केल्यानंतर मग या सायंटिस्टनी आपल्याला दुसरी थिअरी दिलेली आहे आणि त्यांचा वर्क जो आहे तो थोडासा आपण जास्त डिटेलमध्ये आपण जाणार नाही, कारण यांचं वर्क तसा खूप डिटेल आहे. पाहिलं तर यांनी खूप मोठी जर्नी केली होती, वॉटर जर्नी. आता ती जर्नी जी आहे वॉटर जर्नी विथ द हेल्प ऑफ शिप, दॅट इज HMS बीगल नावाची शिप आहे. ओके. या शिपमध्ये डार्विननं खूप सारं म्हणजे समुद्राची जर्नी केली, वॉटर जर्नी. प्रत्येक कॉन्टिनेंटवरती जाऊन, प्रत्येक देशामध्ये जाऊन त्यांनी जे आहे त्यांचं वर्क जो आहे तो कम्प्लीट. नेमकं त्यांचं वर्क होता काय, तर त्यांना आवड होती, बिकॉज दे आर द इंग्लिश नॅचरलिस्ट, जिओलॉजिस्ट ॲज वेल ॲज बायोलॉजिस्ट. म्हणजे त्यांच्याकडं ती क्षमता होती, त्यांना आवड होती की नवीन नवीन प्रकारच्या स्पेसीज कलेक्ट करायच्या, प्लांट्सच्या असतील, ॲनिमल्सच्या असतील, त्यांची स्टडी करायची. डिफरंट कॉन्टिनेंटवरच्या स्पेसीज कशा आहेत, भारतातल्या स्पेसीज कशा आहेत किंवा ऑस्ट्रेलियाच्या कशा आहेत, इंग्लंडच्या कशा आहेत, या सगळ्या कंट्रीजच्या वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्या स्पेसीज कलेक्ट करून त्यांनी एक फायनल जे आहे ते आपल्याला या ठिकाणी इव्होल्युशनच्या बाबतीत सांगितलेलं आहे. तर या सगळ्या स्टडीजमध्ये आता आपण यांची पूर्ण डिटेलमध्ये माहिती नाही घेणार, आपल्याला फक्त त्यांचं इंट्रोडक्शन हाच आहे. यांचं नाव आणि यांचा इयर आणि यांनी जी वॉटर जर्नी केली होती ती शिप आहे HMS बीगल नावाची शिप. याच्या मदतीनं त्यांनी पूर्ण जगभर फिरून वेगवेगळ्या डिफरंट कॉन्टिनेंटवरती जाऊन वेगवेगळ्या स्पीसीज कलेक्ट केल्या, त्यांच्या सॅम्पल्स कलेक्ट केल्या आणि आपल्याला इव्होल्युशन विषयी माहिती दिलेली आहे. तर यांनी या सगळ्या ज्या जर्नीमध्ये त्याची जी ही संपूर्ण जर्नी होती, वॉटर जर्नी, याच्यामध्ये त्यांनी काय केलं की पाहिलं की प्रत्येक कॉन्टिनेंटवरती स्पेसीज आहेत आणि त्यांच्यामध्ये काही कॉमन कॅरेक्टर्स दिसू लागल्या. काही स्पेसीज वेगळ्या दिसू लागल्या, पण काही कॉमन कॅरेक्टर्स दिसू लागल्या. जसं जिओलॉजिकल चेंजेस होऊ लागल्या. म्हणजे जिओलॉजिकल म्हणजे फॉर एक्झाम्पल डायरेक्ट ऑस्ट्रेलियातून त्यांनी समजा इकडं साऊथच्या कॉन्टिनेंटला गेले किंवा आपल्या ऑस्ट्रेलिया टू इंग्लंडचा किंवा अमेरिकेचा जर कॉन्टिनेंट पाहिला तर दोन वेगवेगळे जिओलॉजिकल रिजन आहेत आणि वेगवेगळ्या डिफरंट लोकेशनमध्ये डिफरंट काइंड ऑफ स्पेसीज सापडतात. आणि या सगळ्यांच्या माहिती कलेक्ट केल्यानंतर त्यांना असं सांगता आलं, त्यांनी असं सांगितलेलं आहे की ऑल ऑर्गॅनिझम्स, ऑल स्पेसीज ऑन द अर्थ सरफेस आर द
हॅव कॉमन ॲन्सेस्टर आपण त्याला म्हणू, किंवा ऑल स्पेसीज हॅव अ कॉमन ॲन्सेस्टर. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं ही सेज दॅट ऑल organisms have common ancestor. हे त्यांनी फायनल जो आहे त्यांचा जो निष्कर्ष म्हणू आपण त्याला, रिझल्ट म्हणू, हा होता. त्यांना असं दिसून आलं की बरेचसे कॅरेक्टर, जसं आपण इव्होल्युशनच्या इव्हिडन्सेस मध्ये पाहिलं होतं, तर त्याच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स होत्या, बऱ्याचशा कॉमन होत्या, तोच त्यांना दिसून आला. तर यांनी आपल्या वर्कमध्ये एक पुस्तक पब्लिश केली होती. त्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. ही बुक जी आहे त्यांनी पब्लिश केली. ओरिजिन ऑफ स्पेसीज नावाची बुक त्यांनी पब्लिश केली. आणि या बुकच्या आधारे त्यांनी आपल्याला एक थिअरी दिलेली आहे. या बुकमध्ये त्यांनी थिअरी दिली, जसं लॅमार्कनं आपल्याला इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर अशी थिअरी दिली होती. यांनी आपल्याला दिलेली आहे थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ही थिअरी आपल्याला दिलेली आहे. नॅचरल सिलेक्शन काय असतं हे त्यांनी आपल्याला त्या पुस्तकीच्या माध्यमातून, या थिअरीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि वाईडली ॲक्सेप्टेड थिअरी आहे, असं नाही की लॅमार्क सारखं माहिती सांगितली आणि ती रिजेक्ट करण्यात आली, ती ॲक्सेप्टेड पण आहे. तर त्यांनी नेमकं आपल्याला कुठल्या कुठल्या पॉइंट्स सांगितलेले आहेत या थिअरीच्या मदतीने ते पाहूया आपण. तर थिअरी काय सांगते? थिअरी जसं की नावातच आहे नॅचरल सिलेक्शन. तर याच्यामध्ये त्यांनी पहिलं पॉइंट सांगितलेलं आहे की ऑल ऑर्गॅनिझम्स हॅव कॅपॅसिटी टू रिप्रोड्यूस. म्हणजे पहिलं पॉइंट त्यांनी काय सांगितलं, डार्विननी, की ऑल ऑर्गॅनिझम्स हॅव कॅपॅसिटी टू reproduce. आपण यांचं हे पॉस्च्युलेट्स म्हणून किंवा पॉइंट्स म्हणून, डार्विनचे पॉस्च्युलेट्स. काय सांगितलं यांनी की ऑल ऑर्गॅनिझम्स हॅव कॅपॅसिटी टू रिप्रोड्यूस. रिप्रोडक्शन समजतं आपल्याला की प्रोडक्शन ऑफ न्यू स्पेसीज, इट्स ओन स्पेसीज. एखादा ऑर्गॅनिझम आहे, फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन बिंगचा घेऊ. ह्युमन बिंग जर रिप्रोडक्शन करत असेल तर त्यांना जे स्पेसीज फॉर्म होतात, त्यांच्यापासून जे नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतो तो ह्युमनचाच होतो. म्हणजे त्याचे स्वतःचेच कॅरेक्टर घेऊन एक नवीन ऑर्गॅनिझम जन्माला येतो. तर त्या पद्धतीला, ते प्रोड्यूस करण्याच्या पद्धतीला रिप्रोडक्शन म्हणतो. तर रिप्रोडक्शन करण्याची क्षमता जवळपास कॉन्टिनेंट, सगळ्या प्लॅनेटवरती जेवढे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्याकडं ॲबिलिटी असते, असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. विथ द हेल्प ऑफ थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन किंवा ओरिजिन ऑफ स्पेसीजच्या माध्यमातून. कोणी सांगितलं? डार्विनने सांगितलं. याच्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे दुसरा पॉइंट जो होता, आता जे ऑर्गॅनिझम्स आहेत, जे रिप्रोडक्शन थ्रू प्रोड्यूस झाल्या, किंवा ऑर्गॅनिझम्स, प्रत्येक ऑर्गॅनिझम्स काय करतात, सगळ्याच्या सगळे ऑर्गॅनिझम्स काय करत असतात की कम्पीट करत असतात एकमेकांशी. कम्पीट करणं म्हणजे एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन करणं. कशासाठी? फॉर एक्झाम्पल एक फ्लेश आहे, पीस ऑफ मीट आपण म्हणून त्याला, एक मांसाचा तुकडा आहे, आणि दोन डॉग आले, त्या ठिकाणी डॉग आले. आसपास कुठेतरी कॅट्स पण असते.
जी की बघत आहेत, तर त्यांच्यामध्ये होतं काय, तिथं कॉम्पिटिशन लागतो. आता कॉम्पिटिशन कशासाठी आहे, तो फूडसाठी आहे. ते त्या प्रकारचं कॉम्पिटिशन होत असतं इथं वेगवेगळ्या नीड त्यांच्या फुलफिल करण्यासाठी. म्हणजे ऑल ऑर्गॅनिझम्स कम्पीट विथ ईच अदर टू फुलफिल देअर नीड्स. राईट, समजतंय? म्हणजे सगळेच्या सगळे ऑर्गॅनिझम्स काय करत असतात, एकमेकांशी कॉम्पिटिशन करत असतात. आणि त्या कॉम्पिटिशन करण्यासाठी काय असतात, त्यांच्याकडे तशी क्षमता असली पाहिजे. क्षमता असणे म्हणजे काय आहे, आता इव्होल्युशन आहे. इव्होल्युशन मध्ये आपण काय सांगतो की त्यामध्ये डेव्हलपमेंट होतं, मॉडिफिकेशन होतं त्यांच्या जेनेटिक मटेरियलमध्ये. ग्रॅज्युअली ते हळूहळू स्पेसिस जे आहेत त्या मॉडिफाय होतात. म्हणजे आपण जसं सांगतोय की ऑल ऑर्गॅनिझम्स compete with each other च्या ऐवजी आपण म्हणू टू फुलफिल द नीड्स. नीड मध्ये फूड असू शकतो, शेल्टर असू शकतो, वॉटर असू शकतो. तर या बेसिक नीड्स ज्या असतात त्या नीड फुलफिल करण्यासाठी एकमेकांशी कॉम्पिटिशन करतात, कम्पीट करतात. आणि याच्यामध्ये परत त्यांनी सांगितलं ओनली असं म्हणू आपण, इन धिस कॉम्पिटिशन ओनली those species are win, which shows modification through the evolution. आता स्पेसीज मध्ये कॉम्पिटिशन होतं. दोन स्पेसीज आहेत समजा, 2 4 5 6 यांच्यात कॉम्पिटिशन लागला कुठल्या तरी पदार्थासाठी, कशासाठी तरी त्यांची नीड फुलफिल करायची आहे. तर कॉम्पिटिशन होत असताना कोण जिंकतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेतलं, 2 टीम आहेत, इंडिया आहे, पाकिस्तान आहे. तर या 2 टीम्स मध्ये कोणती टीम जिंकणार हे कशावरती डिपेंड करतं की त्या टीम मध्ये कोण जास्त फिट आहे, कोणत्या टीमकडे जास्त क्षमता आहे की ते चांगलं खेळ दाखवू शकतील. तसेच लोक त्या ठिकाणी जिंकणार, तीच टीम जिंकणार. तसाच हा प्रकार आहे, ज्यांच्याकडे इव्होल्युशन प्रोसेस थ्रू जास्तीत जास्त मॉडिफिकेशन झाले आणि जास्तीत जास्त क्षमता आहे की त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करू शकतात, ते लोक जिंकतील. तर आपण तेच सांगितलेलं आहे की इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज स्पेसीज विन द कॉम्पिटिशन हु शोज मॉडिफिकेशन थ्रू इव्होल्युशन. म्हणजे इव्होल्युशन थ्रू ज्यांच्याकडे मॉडिफिकेशन झालेलं आहे त्याला स्पेसीजच तिथं ते कॉम्पिटिशन जिंकू शकतात. आणि हे जिंकल्यानंतर होतं का, आता हे कंटिन्युअसली असंच जर होऊ लागलं, फॉर एक्झाम्पल कॅट आहे आणि डॉगचं पॉप्युलेशन, 2 उदाहरण घेतलं, कॅट आणि डॉग या दोघांमध्ये कॉम्पिटिशन रेग्युलरली लागू लागलं. पण होतं काय, नॉर्मली आपल्याला पाहायला भेटतो की कॅट जो आहे डॉग पुढे थांबू शकत नाही. मग कंटिन्युअसली आपण आता असं नाही म्हणणार की कॅटची स्पेसीज एक्सटिंक्ट होणार आहेत, असं नाही म्हणणार. एक उदाहरण घेऊन सांगितलं की सगळ्या ज्या पॉप्युलेशन्स मध्ये आहे, आता कॅटला जर डॉग पुढे थांबता येत नसेल तर मे बी उंदरासमोर तो थांबू शकतो. म्हणजे त्याच्यापेक्षा जो लोअर कॉम्पिटेटर आहे त्याच्यासमोर तो कॉम्पीट करू शकतो. पण एक उदाहरण म्हणून सांगतो, आपल्याला उदाहरण समजून घ्यायचं आहे की कॉम्पिटिशन काय असतं. या ठिकाणी कॅट काय करतो की डॉग समोर थांबू शकत नाही. मग नेचर मध्ये होतं काय की असे जर कॅट सारख्या स्पीसीज, फॉर एक्झाम्पल असे स्पीसीज आहेत जे की कॉम्पिटिशन जिंकूच शकत नाही, तर त्या स्पीसीजना नेचर जो आहे तो सर्वाइव्ह किंवा जगण्यासाठी सिलेक्ट करत नाही. तर तेच आपल्याला नॅचरल सिलेक्शन थेरी सांगते. काय सांगते की दोज ऑर्गॅनिझम्स आर सिलेक्टेड और सर्वाइव हु आर द
फिट फॉर सर्वाइव्ह. काय म्हणता येईल? दोज ऑर्गॅनिझम्स आर सिलेक्टेड टू सर्वाइव्ह हु आर द फिट. म्हणजे याला म्हणू आपण, याला त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला सायंटिफिक वर्डने असं म्हणता येईल, सर्वायवल ऑफ फिटेस्ट. ओके, सर्वायवल ऑफ फिटेस्ट किंवा सर्वायवल ऑफ फिट असं म्हणता येईल. ह्याच्यामध्ये काय असतं की ओनली दोज स्पीसीज आर सर्वाइव्ह हु आर द फिट. फिट म्हणजे फिटचा अर्थ काय झाला की असेच स्पीसीज जे की फिट म्हणजे काय, जे की कॉम्पिटिशन करू शकतात, कॉम्पिटिशन जिंकू पण शकतात. तर त्याच स्पीसीज इथं सिलेक्ट केल्या जातात, अदरवाइज त्या नेचर मध्ये राहत नाही. असं आपल्याला ही नॅचरल सिलेक्शन थेरी सांगत असते. आता राहिला प्रश्न त्या जिराफच्या नेकचा. जिराफच्या नेक्स मग नेमकं कशा मोठ्या झाल्या, तर आपण सांगितलं होतं की इथं पण काय झालेलं आहे, त्या जिराफचं उदाहरण आपण सांगू या ठिकाणी. नॅचरल सिलेक्शन नुसार त्या ठिकाणी काय झालेलं आहे की ज्या लहान म्हणजे स्मॉल नेक्ड ज्या जिराफ होत्या त्यांच्याकडे काय क्षमता नव्हती की वरचा जो फूड आहे तो कंझ्युम करतील. मग यासाठी काय झालं की नेचर, जसं सांगतोय आपण की नेचरमध्ये अशा मॉडिफिकेशन झाल्या इव्होल्युशन थ्रू. त्या जिराफच्या पॉप्युलेशन मध्ये काही जिराफ्सकडे किंवा काही पॉप्युलेशन मध्ये मॉडिफिकेशन झालं की त्यांनी त्यांच्या मॉडिफिकेशनच्या मदतीने त्यांची नेक जी आहे ती लॉंग झाली आणि त्यांना ते फूड जो आहे तो कंझ्युम करता येऊ लागलं. आणि दोज स्पेसीज हू अनएबल टू कंझ्युम दॅट फूड, these species are getting extinct. आपण त्यांना म्हणू की ती स्पेसीज ज्या आहेत त्या नेचरनं तिथून काढून टाकल्या. लहान असणाऱ्या नेक असणाऱ्या ज्या जिराफ होत्या त्या एक्सटिंक्ट झाल्या. याचं कारणच आहे नॅचरल सिलेक्शन. याचं कारण काय होतं, कारण त्या जिराफ ज्या आहेत त्या वरचं पानं खाऊ शकत नाहीत, मग ते जगणार कसे. तर इथं फक्त तेच स्पेसीज जगतील जी फिट आहे. तर हे होतं नॅचरल सिलेक्शन थेरी. आणि डार्विननं आपल्याला हेच समजून सांगितलेलं आहे. यांनी जी थेरी दिली आपल्याला, तसं तर आपल्याला ही सगळी वर्ल्ड वाईड ऍक्सेप्टेड आहे, वाईडली ऍक्सेप्टेड आहे सगळीकडं. ते या म्हणण्याला यांच्या ज्या थेरीला आहे ऍक्सेप्ट करण्यात आलं. पण तरी प्रत्येक जो सायंटिस्ट असतो, जेव्हा आपलं कुठलंही मत मांडत असताना किंवा थेरी देत असताना काहीतरी लिमिटेशन्स असतात किंवा ऑब्जेक्शन्स त्यांच्यावरती घेतल्या जातात. तर काही ऑब्जेक्शन्स यांच्यावरती पण आल्या, त्या म्हणजे कुठल्या ते बघा. Objections for natural selection. ऑब्जेक्शन्स फॉर नॅचरल सिलेक्शन थिअरी. त्याच्यासाठी काय ऑब्जेक्शन्स होत्या ते बघूया आपण. त्यामध्ये फर्स्ट सांगितलेलं आहे की याच्यावरती ऑब्जेक्शन आलं की नॉट ओनली नेचर, नॉट ओनली नेचर म्हणजे नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल नेचरनं ठरवलं की या स्पेसीज ठेवायच्या आणि ह्या काढून टाकायच्या, तर त्या नेचरच्या म्हणण्यानुसारच चालतं किंवा इव्होल्युशन जी प्रोसेस आहे ती नेचरच्या सिलेक्शननुसारच होते. तर हे एकच फॅक्टर असा नाही की तो रिस्पॉन्सिबल आहे. हे एक ऑब्जेक्शन होतं आणि तो खरं पण आहे. कारण आपण बघतोय की नॅचरल सिलेक्शन म्हणजे कसं आहे, आफ्टर द इव्होल्युशन, आफ्टर द मॉडिफिकेशन म्हणून नेचर काय करतो, सिलेक्ट करतो. तर या ठिकाणी मग नॅचरल सिलेक्शनचा अर्थ असा नाही की नॅचरल सिलेक्शनच असा एक फॅक्टर आहे की तो इव्होल्युशन घडून आणतो. म्हणून हे एक ऑब्जेक्शन या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. नॉट ओनली नॅचरल selection is
responsible for the evolution. Not only natural selection is responsible for evolution. हा एक ऑब्जेक्शन होता. आता दुसरं काय होतं की दुसरा ऑब्जेक्शन होता डार्विननं इव्होल्यूशन सांगितलंय, इव्होल्यूशन होतं सांगितलंय, मॉडिफिकेशन होतात सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये त्यांनी आपल्याला असंच कुठं दिसून आलेलं नाही किंवा त्यांच्या पुस्तकमध्ये या थेरीमध्ये कुठं मेन्शन केलेलं नाही की इव्होल्यूशनच्या काय युजेस म्हणजे युजफुल इव्होल्यूशन कसं आहे, युजलेस आहे, तर हे काही त्यांनी मेन्शन केलेलं नाही. तर आपल्याला असं म्हणता येतं ही did not mention the useful and useless modification. अशा प्रकारचे कुठलेच मॉडिफिकेशन त्यांनी मेन्शन केलेल्या नाही. तर हा तर होता सेकंड ऑब्जेक्शन. आणि तिसरं जे आहे याच्यामध्ये त्यांनी तिसरा जो ऑब्जेक्शन होता तो म्हणजे डार्विननं आपल्याला या बाबतीत काही सांगितलेलंच नाही की इव्होल्यूशन तर ग्रॅज्युअल चेंज आहे हे सांगितलं. हे तर आपल्याला माहिती आहे, ते तर आपल्याला लॅमार्कनं पहिल्यांदाच सांगून टाकलेलं आहे की इव्होल्यूशन होतो. तर हे जे स्लो चेंजेस आहेत किंवा ग्रॅज्युअल चेंज आहे आणि सडन चेंज आहे, तर या दोन ज्या पॉइंट्स आहेत म्हणजे सडन चेंज म्हणजे आज आपण म्हणतो म्युटेशन आणि ग्रॅज्युअल चेंज म्हणजे आपण म्हणतो इव्होल्यूशन. तर ह्या दोन चेंजेसच्या एक्झॅक्टली नेमकं काय कारण असतात ते त्यांना सांगता आलेलं नाही. ही did not explain about slow change and sudden change. अशा कुठल्याच चेंजेसच्या बाबतीत त्यांनी आपल्याला सांगितलेलं नाही. याच्या व्यतिरिक्त डार्विनने आपल्याला व्हॅरिएशन्सचा पण काही उल्लेख केलेला नाही की एक्झॅक्टली काय कारण आहे की व्हॅरिएशन्स जे आहेत त्या स्पेसिसमध्ये येऊ शकतात. हे पण डार्विनने जे आहे ते कुठंच मेन्शन केलेलं नाही. तर हे काही ऑब्जेक्शन्स होत्या डार्विनच्या थिअरीच्या, नॅचरल सिलेक्शन थिअरीच्या. या सगळ्यांना जर या दोघा तिघांना जर सोडलं तर बाकी जो वर्क होता डार्विनचा तो वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड आहे आणि आज त्याचं आपण बघतो त्याप्रमाणेच जे आहे ते नेचर जो आहे तो सिलेक्ट करतोय व्यवस्थितपणे ऑर्गॅनिझम्सचं जे मॉडिफिकेशन झालेलं आहे. तर आता याच्यानंतर आपल्याला एक छोटासा पॉइंट आहे तो म्हणजे स्पेशिएशनचा, तो बघायचा आहे. स्पेशिएशन काय असतो? स्पेशिएशन मीन्स formation of new species that may be plant species or animal species. The formation of new species of plants or animals. Formation of new species. तर हे नवीन स्पीसीज तयार करण्याची किंवा नवीन स्पीसीज बनण्याची जी प्रोसेस असते दॅट प्रोसेस इज नोन ॲज स्पेसिएशन. स्पीसीजला डिफाइन करू आपण. व्हॉट इज मीन बाय स्पीसीज? याची डेफिनेशन स्पीसीजची द ग्रुप ऑफ organisms which
are able to produce fertile individuals. काय म्हणतो आपण? द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स, एक ऑर्गॅनिझमचा संच ज्या एबल आहेत, कॅपेबल आहेत की रिप्रोड्यूस करू शकतात, रिप्रोड्यूस करून ज्या नवीन स्पेसीज होतात त्या स्पेसीज देखील रिप्रोड्यूस करण्याची क्षमता, फर्टाईल स्पेसीज, इंडिव्हिज्युअलचा अर्थ होतो ते पण रिप्रोड्यूस करू शकतात. तर अशा प्रकारच्या ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्सना, ऑर्गॅनिझम्सना आपण म्हणतो स्पेसीज. तर ह्या स्पेसीजचं फॉर्मेशन होण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतो? नॉर्मली आपण बघतो की जिओग्राफिकल किंवा रिप्रोडक्टिव्ह change or changes are responsible for speciation. Responsible for speciation. आपण काय म्हणतो की जिओग्राफिकल चेंज झाला, तिथं नवीन स्पेसीज दिसणार, तिथं वेगळ्या स्पेसीज तयार होणार. म्हणजे एक कॉन्टिनेंट चेंज झाला, एशिया खंड आहे किंवा आपण जाऊ युरोप खंडामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊ, तर वेगवेगळ्या कॉन्टिनेंटमध्ये वेगवेगळ्या स्पेसीज. म्हणजे जिओग्राफिकल चेंज म्हणजे तिथं स्पेसिएशन होणार, त्या ठिकाणी स्पेसीज वेगळ्या दिसणार. रिप्रोडक्टिव्ह चेंजेस म्हणजे त्यांच्यामध्ये पण स्पेसीज ज्या आहेत त्या वेगळ्या दिसतात. तर या दोन फॅक्टरला सोडून अजून एक महत्त्वाचा फॅक्टर असतो, तो पण रिस्पॉन्सिबल असतो स्पेसिएशनसाठी. तो म्हणजे आहे जेनेटिक. आपण याला इथे घेऊ. जेनेटिक variations are also responsible for speciation. Genetic variation is also responsible for the variation. स्पेसिएशन. स्पेसीजचं फॉर्मेशन होणं किंवा नवीन स्पेसीजचं फॉर्मेशन होणं, याला हा पण एक सगळ्यात मोठा जो आहे फॅक्टर आहे. कारण जेनेटिक मेकअप जो आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये चेंजेस असल्या, व्हॅरिएशन्स जेवढ्या येतील तेवढ्या स्पेसीज ज्या आहेत त्या कंबाईन होत चालतात, म्हणजे स्पेसीजचं फॉर्मेशन होत जातं. सो दिस इज द स्पेसिएशन. स्पेसिएशन मीन्स फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज that may be plant species or animal species. आणि त्याच्यामध्ये स्पेसीजची डेफिनेशन बघितली आपण. ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल which are able to reproduce and those produced species also have capacity to reproduce, and these are the some factors which are responsible for speciation. आता आपल्याला पुढचा जो ह्यूमन इव्हॉल्युशनचा पॉइंट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.